नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर या मुद्द्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 16.2 ला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात प्रॅक्टिस सेट 16.2 ला सुरुवात करण्यापूर्वी सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हा मुद्दा आपण समजावून घेणार आहोत. What is the formula for total surface area of a cylinder किंवा curved surface area of cylinder हे मुद्दे समजावून घेऊन मग त्यानंतर आपण त्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 16.2 ला सुरुवात करणार आहोत. म्हणजे आपला आजचा मुद्दा आहे सरफेस एरिया, दॅट मीन्स टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर. सपोज दिस इज अ सिलेंडर. याला मराठीमध्ये लंब वृत्तचिती असं म्हटलं जातं. ज्याचा बेस म्हणजे बॉटम आणि टॉप हे सर्क्युलर असतात आणि दोघांच्याही रेडियस सेम असतात. आणि जी हाईट आहे ती हाईट आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर हाईट जी आहे ती एच ने दर्शवणार आहोत आणि ती आपण गृहीत धरणार आहोत. तर बेस किंवा टॉप जो आहे म्हणजे बॉटम किंवा टॉप जो आहे त्या सर्क्युलर पार्टचा जी रेडियस आहे ती रेडियस आपण आर अजून करणार आहोत आणि मग त्याद्वारे आपण कर्व्ड सरफेस एरिया किंवा एरिया ऑफ बॉटम, एरिया ऑफ टॉप किंवा टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर या संकल्पना समजावून घेणार आहोत. या ठिकाणी आपण असं गृहीत धरूयात, लेट द हाईट ऑफ सिलेंडर बी एच अँड इट्स बेस रेडियस बी आर. देन म्हणजे या लंबवृत्तचितीची लंब उंची जी आहे ती आपण एच, तर याची जी त्रिज्या आहे मग ती तळाची त्रिज्या म्हणा किंवा वरील टॉपची त्रिज्या म्हणा ती आपण आर आहे असं गृहीत धरलं तर या ठिकाणी आपण ते दर्शवून घेऊयात. दिस इज द बेस रेडियस और टॉप रेडियस. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आर अँड दिस इज द हाईट एच. इट इज द परपेंडिक्युलर हाईट ऑफ द सिलेंडर. नाउ बेस अँड टॉप आर सर्क्युलर इन शेप. therefore area of base or area of top of the cylinder is pi r square. म्हणजे हा जो एरिया आहे याचा तळाची त्रिज्या किंवा तळाचा जो भाग आहे तळ किंवा त्याचा जो वरचा भाग आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ हे वर्तुळाकार असल्यामुळे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण या ठिकाणी वापरणार. पण हा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे ज्याला वक्र पृष्ठ आपण म्हणतो, हे जर आपण या ठिकाणी कात्रीच्या मदतीने कट केलं आणि ते जर आपण सरळ केलं तर या ठिकाणी एक आयत या ठिकाणी जर आपण कट केलं म्हणजे दोनही बाजूंना जर आपण उलगडून सरळ केलं तर एक रेक्टँगल तयार होणार आहे. ज्या रेक्टँगलची ब्रेथ जी आहे म्हणजे रुंदी जी आहे ती रुंदी म्हणजे याच्या लंब उंची इतकी असणार आहे. तर त्याची जी लांबी आहे ती लांबी म्हणजे ही या टॉपची किंवा बॉटमची एक कडा असणार आहे. टॉप किंवा बॉटम हे सर्क्युलर असल्यामुळे याची कडा म्हणजे याचा सर्कम्फरन्स असेल. म्हणजे तो जो आयत तयार होईल त्या आयताची जी रुंदी आहे ती रुंदी एच, तर लांबी म्हणजे त्याची वर्तुळाचा परिघ 2 पाय असणार आहे. 2 पाय आर ही रुंदी आणि उंची किंवा रुंदी एच आणि लांबी ही 2 पाय आर असलेल्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी या सूत्राचा उपयोग करून आपण वक्र पृष्ठफळ जे आहे ते आता शोधू शकतो. ते असणार आहे 2 पाय आर इंटू एच, दॅट मीन्स 2 पाय आर एच. एरिया कर्व सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 पाय आर एच ही त्याची रुंदी. तर हे सरळ केल्यामुळे 2 पाय आर हा त्याचा परिघ सर्कम्फरन्स हा वरील बॉटमचा किंवा टॉपचा सर्क्युलर रिजन जो आहे त्याचा तो परिघ असणार आहे. दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया जो आहे तो मिळणार आहे. त्यानंतर मग जर टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा असेल तर टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर इज कर्व सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बॉटम प्लस एरिया ऑफ टॉप, that means 2 pi r h plus bottom is circular, its area is pi r square as well as area of top is pi r square. Now pi r square plus pi r square we get 2 pi r square and 2 pi r h as it is, that means 2 pi r h plus 2 pi r square. Now take 2 pi r common outside, we get 2 pi r in bracket h plus r. ज्यावेळी आपण 2 पाय आर हा कॉमन काढू तर पहिल्या टर्म मध्ये एच, दुसऱ्या टर्म मध्ये आर शिल्लक राहील. दॅट मीन्स
टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. एक सिंपल फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिला आहे, तो म्हणजे लंब वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ जे आहे ते एकूण पृष्ठफळ असणार आहे 2 पाय आर कंसामध्ये आर अधिक एच. तर त्याचं वक्र पृष्ठफळ असणार आहे 2 पाय आर एच. याची एक कृती आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे, ते आपण या ठिकाणी घेतलेली नाही. आता या दोन सूत्र जे आहेत, कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर अँड टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, या दोन फॉर्म्युले जे आहेत या फॉर्म्युल्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 16.2 ला आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहिला क्वेश्चन सिंपल क्वेश्चन आहे. इन ईच एक्झाम्पल गिवन बिलो, radius of a base of a cylinder and its height are given, then find the curved surface area and total surface area. म्हणजे आपल्याला वृत्तचिती जे आहे, लंब वृत्तचिती, त्याच्या तळाची त्रिज्या आणि त्याची लंब उंची दिलेली असेल तर आपल्याला दोन बाबी शोधायच्या आहेत, कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. म्हणजे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला शोधायचे आहे. आणि पहिलं एक्झाम्पल आहे, R is equal to 7 centimeter and H is equal to 10 centimeter. R is the base radius and H is the perpendicular height. We want to find first of all curved surface area of the cylinder. Now, therefore, in solution, first curved surface area, formula for curved surface area is 2 pi r h. Now, value of pi is either 22/7 or 3.14. म्हणजे पायची किंमत एकतर 22/7 घेतात किंवा 3.14 अशी घेतात. ज्यावेळी त्रिज्या किंवा उंची ही 7च्या पटीमध्ये असेल तेव्हा पायची किंमत ही 22/7 घेतली तर आपल्याला गणितीय क्रिया करणं सोपं जातं. आणि ज्यावेळी आर किंवा एच हा 10च्या पटीमध्ये असेल त्यावेळी पायची किंमत ही 3.14 घेणं आपल्याला सोपं जाणार आहे. परंतु या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये त्रिज्या किंवा लंब उंची ही 7च्या पटीमध्ये असल्यामुळे या प्रत्येक उदाहरणामध्ये आपण पायची किंमत ही 22/7 घेणार आहोत. नाव replace pi by 22/7, r by 7 and h by 10. We get 2 into 22/7 into r is 7 into h. 7 gets cancelled. 2 into 22 it is 44. 44 into 10 it is 440. म्हणजे या ठिकाणी 7 कॅन्सल होतील. 2 गुणिले 22 गुणिले 10 शिल्लक राहतील. 22 दुणे 44 आणि 44 10 440 square centimeter. It is the curved surface area of that cylinder. Now, total surface area of the cylinder is equal to 2 pi r in bracket r plus h. Now, again replace pi by 22/7, r by 7 and h by 10. We get 2 into 22/7 into 7 into in bracket r plus h, that means 7 plus 10. Now, add these two numbers and cancel 7. We get 2 into 22 into 70. म्हणजे या ठिकाणी 2 गुणिले 22 शिल्लक राहतील. 7 कॅन्सल होतील आणि 7 आणि 10 यांची 17 असणार आहे. तर आपण या तिघांची जर बेरीज गुणाकार केला तर तो टोटल गुणाकार येणार आहे. दॅट मीन्स टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 748 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे 748 चौरस सेंटीमीटर हे त्या लंब वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ असणार आहे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया, ज्याच्यामध्ये आर आणि एच हे आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन स्वरूपामध्ये दिले आहेत. त्याच्यामध्ये अंकित संख्या ज्या आहेत त्या आपल्याला दिल्या आहेत. आर इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर अँड एच इज इक्वल टू 2.1 सेंटीमीटर. आर म्हणजे बेस रेडियस, एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट. फर्स्ट ऑफ ऑल कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एच. अगेन फॉर्म्युलेशन, replace pi by 22/7, r by 1.4 and h by 2.1. We get 2 into 22/7 into 1.4 into 2.1. 7 1s are 7, 7 2s are 14. That means या ठिकाणी क्वोशंट भागाकार जो आहे तो 0.2 येणार आहे. काय काय शिल्लक राहील पहा, 22 दुणे 44 आणि या ठिकाणी दोघांचा भागाकार केल्यामुळे 0.2 आणि 2.1 आहे. असं या तीनही संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला मिळतील कर्व्ड सरफेस एरिया इक्वल टू 18.48 स्क्वेअर सेंटीमीटर. हा काळजीपूर्वक आपण संख्येचा गुणाकार करायचा आहे. दुसरी बाब आपल्याला शोधायची आहे टोटल सरफेस एरिया अँड फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. या ठिकाणी पुन्हा पाय आर आणि याची आमच्या किमती आपण ठेवूयात. पायची किंमत आहे 22/7, आर ची किंमत 1.4 तर एच ची किंमत आहे 2.1. या ठिकाणी आपण किमती जर ठेवल्या 2 into
22/7 into 1.4 into in bracket r plus h, that means 1.4 plus 2.1. या ठिकाणी पुन्हा या 7 ने आपण 1.4 ला डिवाइड करू शकतो, 0.2 येतील. या दोघांचा गुणाकार 2 into 22 44 आणि या दोघांची ॲडिशन जी आहे 3.5 असणार आहे. तर तीनही संख्यांचा काळजीपूर्वक गुणाकार केला. डेसिमल फ्रॅक्शनच्या गुणाकार करताना थोडीशी काळजी घ्यावी लागेल. आपल्याला टोटल सरफेस एरिया मिळणार आहे 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर आणि 30.8 किंवा 30.80 चौरस सेंटीमीटर हे त्या सिलेंडरचं वृत्तचित्राचं एकूण पृष्ठभाग असणार आहे. थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. R is equal to 2.5 centimeter and H is equal to 7 centimeter. Again, in solution, curved surface area is equal to 2 pi RH. Replace pi by 22/7, R by 2.5 and H by 7. We get 2 into 22/7 into 2.5 into 7. 7 gets cancelled. या ठिकाणी शिल्लक राहतील 2 into 22 into 2.5. That means या दोघांचा गुणाकार येणार आहे 44 आणि 2.5 यांचा प्रोडक्ट येणार आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. इट इज द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. नाउ सेकंड, टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 pi r in bracket r plus h. या ठिकाणी पाय r आणि h यांच्या जर किमती ठेवत राहतील मिळेल 2 गुणिले 22/7 गुणिले 2.5 गुणिले 2.5 अधिक 7. या दोघांची बेरीज येणार आहे 9.5. या ठिकाणी आपण गुणाकार जो आहे तो गुणाकार करून घेऊयात. या दोघांचा गुणाकार आहे 44. त्यानंतर या ठिकाणी 2.5 जे आहे ते 2.5 आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक या दोघांची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन या ठिकाणी 9.5 आहे आणि या ठिकाणी इथे 2.5 लिहिणं गरजेचं होतं, ते चुकून 22 असं टाईप केलेलं आहे. कारण या दोघांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार 44 आहे. या ठिकाणी 2.5 जो आहे तो 2.5 आपण या ठिकाणी टाईप करूयात 2.5. आता या ठिकाणी पहा, हा जो 2.5 आहे तुम्ही इथे मांडलेला आहे आणि दोघांचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट 44 आणि दोघांची ॲडिशन जी आहे ती ॲडिशन 9.5 आहे. आता जर आपण सगळ्यांचा गुणाकार केला आणि त्याला जर 7 ने डिव्हाइड केला तर या ठिकाणी आपण सुरुवातीला या दोघांचा तिघांचा गुणाकार जर केला तर तो गुणाकार येणार आहे 1045 डिवाइडेड बाय 7. जर आपण या दोघांचा या ठिकाणी भागाकार केला तर तो भागाकार येणार आहे 149.29 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे हा जो सिलेंडर आहे ज्याची हाईट ही हाईट 7 सेंटीमीटर आहे आणि ज्याची रेडियस किंवा बेस रेडियस जी आहे ती बेस रेडियस आपली 2.5 सेंटीमीटर आहे. अशा सिलेंडरचा जो टोटल सरफेस एरिया आहे तो टोटल सरफेस एरिया आहे 149.29 स्क्वेअर सेंटीमीटर. हे सिंपल असं एक एक्झाम्पल, पण त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक बदल झालेला आढळेल की इथून पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये R हा 7च्या मल्टिपल नंबर असायचा, या ठिकाणी H हा 7च्या मल्टिपल नंबर होता. थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे, हा पहिला क्वेश्चन होता. यातील आणखी काही एक्झाम्पल्स उरलेले आहेत. ते एक्झाम्पल सराव म्हणून तुम्ही घरी सोडवा. त्यामध्ये डेसिमल पॉईंट असलेले काही नंबर्स असतील, काळजीपूर्वक गुणाकार दशांश चिन्हांकित संख्यांचा गुणाकार काळजीपूर्वक करा, तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार नाही. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज्ड cylindrical drum if its diameter is 50 cm and its height is 40 cm. म्हणजे एक ड्रम आहे ज्याचं डायमीटर म्हणजे व्यास हा 50 सेंटीमीटर सांगितलेला आहे आणि हाईट जी आहे ती हाईट 45 सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेली आहे. या ठिकाणी आपल्याला रेडियसची आवश्यकता आहे, डायमीटर दिलेली आहे. डायमीटरवरून आपण सुरुवातीला रेडियस शोधून घेऊयात. मग गिवन थिंगमध्ये आपण असं म्हणूया डायमीटर ऑफ द cylindrical drum is equal to 50 centimeter. Therefore, radius is equal to diameter upon 2. That means 50 upon 2. That means 25 centimeter. ज्या सिलेंड्रिकल ड्रमचा व्यास हा 50 सेंटीमीटर असेल, त्याची रेडियस त्रिज्या जी आहे ती आपल्याला 25 सेंटीमीटर मिळणार आहे, कारण त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. Then perpendicular height h is equal to 45 centimeter. We want to find the total surface area of the closed cylindrical drum. तो क्लोज आहे म्हणजे दोन्ही बाजूने बंद आहे, याचा अर्थ टोटल सरफेस एरिया
त्या सिलेंड्रिकल ड्रमचा काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूयात टोटल सरफेस एरिया ऑफ अ ड्रम इज इक्वल टू 2 पाय आर इंटू आर प्लस एच. रिप्लेस पाय बाय 3.14, r by 25 and h by 45. We get 2 into 3.14 into 25 into 25 plus 45. या दोघांचा जो गुणाकार आहे, सॉरी बेरीज आहे, ती बेरीज आपण या ठिकाणी करून घेऊया. आणि या दोघांचा गुणाकार 25 into 2 हा 50 असेल, 3.14 ॲज इट इज, आणि दोघांची ॲडिशन जी आहे ती ॲडिशन 70 असणार आहे. जर आपण या ठिकाणी 5 गुणिले 10 या स्वरूपात 50ची फोड केली आणि 70ची फोड 7 गुणिले 10 केलं तर 10 यांचा गुणाकार 100 येईल. ते 100 आणि हे 3.14 यांचा गुणाकार 314 येईल. या ठिकाणी 5 आणि 7 यांचा शिल्लक फॅक्टर्स असतील. 7 5 35 आणि 314 यांचा जर गुणाकार आपण केला तर तो गुणाकार येणार आहे, या ठिकाणी डायरेक्ट आपण घेऊयात, 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे या सिलेंड्रिकल ड्रमचा टोटल सरफेस एरिया जो आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज्ड सिलेंड्रिकल ड्रम इज 10,990 स्क्वेअर सेंटीमीटर. फक्त आपण किमती ठेवतो आहोत. अतिशय सिंपल असे ही एक्झाम्पल्स आहेत. थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. फाइंड द एरिया ऑफ अ बेस अँड रेडियस ऑफ द सिलेंडर. Find the area of the base and radius of the cylinder if its curved surface area is 660 square centimeter and its height, that means perpendicular height, it is 20 centimeter. म्हणजे एका वृत्तचितीचं आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 660, लंब उंची दिलेली आहे 21. त्यावरून आपल्याला तळाचं क्षेत्रफळ आणि त्याची त्रिज्या आपल्याला शोधायची. सुरुवातीला आपल्याला त्रिज्या शोधून घ्यावी लागेल. दिलेली बाबींपासून आपण सुरुवात करणार आहोत. गिवन थिंग्स मध्ये काय काय आहे पहा. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 660 स्क्वेअर सेंटीमीटर and its height h is 21 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे, म्हणून त्रिज्या शोधण्यासाठी आपण वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहोत. therefore the curved surface area of the cylinder is equal to 2 pi r h. now curved surface area of the cylinder is 660 square centimeter. Replace surface area, curved surface area by 660, 2 as it is, into pi is 22/7, into r it is unknown, into height it is 21. आता या ठिकाणी पहा 7 आणि 21 यांचा भागाकार या ठिकाणी होऊ शकतो. 7 1 7, 7 1 21, बाकीच्या बाबी आपण आहेत अशाच ठेवूयात. 660 इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार 44 येईल, आर ॲज इट इज, आणि याने त्याला डिवाइड केल्यानंतर 3 आन्सर. 44 आणि 3 जर आपण ट्रान्सफर केला तर या ठिकाणी आपल्याला मिळेल आर इज इक्वल टू 660. या ठिकाणी गुणाकार होता गेल्यानंतर भागाकार होईल. म्हणजे या ठिकाणी जर आपण 44 आणि 3 यांचा जर प्रॉडक्ट घेतला तर तो येणार आहे 132, आणि त्यांचा 660 ला आपण 132 ने जर समजा आपण डिवाइड केलं तर ते मिळणार आहे आपल्याला आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे आर ची जी किंमत आहे ती आर ची किंमत आपल्याला मिळणार आहे, सॉरी या ठिकाणी आपल्याला 132 मिळणार आहे, बरोबर. मग या ठिकाणी आर ची किंमत आपल्याला 5 सेंटीमीटर, म्हणजे दोघांचा गुणाकार 132 ने आपण 660 ला जर डिवाइड केलं तर आर ची किंमत मिळायला आहे 5 सेंटीमीटर. ही जर आपल्याला शोधायला सांगितलं त्यामध्ये एक बाब आहे की त्या वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या शोधायची. आता यावरून आपल्याला त्याच्या तळाचं क्षेत्रफळ, तळ हे वृत्तचितीचं वर्तुळाकार असणार आहे, म्हणून बेसचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करावा लागेल. या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, दॅट मीन्स 22/7 into 5 into 5. r is the radius and radius is 5 सेंटीमीटर. आणि मग जर आपण या दोघांचा गुणाकार 25 आणि 22 यांचा गुणाकार करून त्याला जर आपण 7 ने डिवाइड केलं तर उत्तर असणार आहे 78.571. अँड अप्रॉक्सिमेट आपण त्याला जर केलं 2 डेसिमल पर्यंत तर आपल्याला मिळेल अप्रॉक्सिमेटली, हे चिन्ह अप्रॉक्सिमेशन अंदाजेचं आहे, 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. हा त्या वृत्तचितीच्या तळाचं क्षेत्रफळ असणार आहे, एरिया असणार आहे. फोर्थ एक्झाम्पल आणि लास्ट एक्झाम्पल आहे यामध्ये. याची उत्तर आपण या ठिकाणी दोघांची उत्तर लिहिली. द रेडियस ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर अँड द एरिया ऑफ द बेस ऑफ सिलेंडर इज 78.57 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल आहे. फाइंड द एरिया ऑफ द सीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर
which is open at one end and whose diameter is 28 centimeter and its height is 20 centimeter. Find the approximate area of a seat required to make a lid of height 2 centimeter for this container. म्हणजे एक आपल्याला डब्बा, आपण असं म्हणूया की डब्बा आपल्याला तयार करायचा आहे, कंटेनर तयार करायचा आहे. तो एका बाजूने मोकळा आहे, ओपन आहे आणि त्याला एक लीड म्हणजे झाकणे आपल्याला बनवायचं आहे. तो जो डब्बा आहे जो एका साईडने ओपन आहे त्याची डायमीटर 28 आहे आणि हाईट 20 सेंटीमीटर आहे. तर असा डबा तयार करण्यासाठी, कंटेनर तयार करण्यासाठी आपल्याला किती मेटल सीट लागेल, किती एरियाचं मेटल सीट लागेल ते आपल्याला शोधायचं आहे. त्याचप्रमाणे त्याचं झाकण तयार करण्यासाठी याची उंची 2 सेंटीमीटर आहे. तर त्याचं झाकण तयार करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली अंदाजे किती एरियाचं, किती क्षेत्रफळाचं सीट लागेल ते आपल्याला विचारलेलं आहे. सुरुवातीला आपण कंटेनरचा साठी आवश्यक असणाऱ्या सीटचा एरिया शोधणार आहोत. या ठिकाणी कंटेनरचे डायमेन्शन जे आहे ते लिहून घ्या. Diameter of container is equal to 28 centimeter. That means radius is equal to 14 centimeter. याच्या निम्मा असणार आहे. Height of the container, that means h is equal to 20 centimeter. Now, area of a seat required to make a container is equal to curved surface area of that container plus area of base. कारण त्याचा टॉप ओपन आहे, म्हणजे आपल्याला जे सीट, तो डब्बा तयार करण्यासाठी लागणार आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल तर त्या डब्याचं कर्व्ड सरफेस म्हणजे वक्र पृष्ठफळ आणि त्याच्या तळाचं क्षेत्रफळ हे एकत्र करावं लागणार. या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच आणि एरिया ऑफ बेस, फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ बेस इज पाय आर स्क्वेअर. या ठिकाणी आपण पाय आर जर कॉमन काढला तर शिल्लक राहील 2h इंटू आर. नाव वी नो द व्हॅल्यूज ऑफ पाय आर अँड एच. पाय इज इक्वल टू 22/7 इंटू आर इज 14 इंटू 2 as it is into h is 20, height of that container it is 20 and r is 14. या ठिकाणी दोघांचा गुणाकार 40 आणि दोघांचा 40 अधिक 14 जर केला तर 54 मिळते. मात्र 7 ने याला जर गुणलं तर 7 2 14 होते आणि 2 आणि या ठिकाणी 22 जे आहेत यांचा जर गुणाकार केला तर तो 44 येईल आणि यांचा सगळ्यांची गुणाकार आणि बेरीज 54 आहे. 44 आणि 54 किंवा 22 गुणिले 2 गुणिले 54 22 into 54 जर केलं तर आपलं उत्तर मिळणार आहे 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. एवढ्या एरियाचं सीट आपल्याला ते कंटेनर तयार करण्यासाठी आवश्यक असणार आहे अप्रॉक्सिमेटली. नेक्स्ट, आता झाकण तयार करण्यासाठी फॉर लीड, हाईट ऑफ लीड इज गिवन, इट इज 2 सेंटीमीटर. नाव रेडियस ऑफ लीड इज अगेन सेम, इट इज आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. म्हणजे डब्याची जी त्याची त्रिज्या आहे तीच त्रिज्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर यापेक्षा थोडीशी आपल्याला एक्स्ट्रा घेतल्याशिवाय ते झाकण बसणार नाही, परंतु आपण या ठिकाणी अप्रॉक्सिमेट शोधतो आहोत म्हणून या ठिकाणी आर आपण 14च घेणार आहोत. त्यानंतर हे ओपन एंडेड सिलेंडर असणार आहे, एक एंड त्याचं ओपन असणार आहे म्हणून एरिया ऑफ अ सीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ बेस, किंवा त्याला आपण एरिया ऑफ टॉप असं म्हटलं तरी चालेल कारण या ठिकाणी झाकण हे उलटा असणार आहे. नाव curved surface area is equal to 2 pi h and area of base is pi r square. Again take pi r common, we get pi r is equal to pi r in bracket 2h plus r, that means 22/7 into 14 into 2 into height is 2 plus r is 14. या ठिकाणी दोघांचा गुणाकार 4 आणि त्याच्यामध्ये 14 जर मिळवलं तर 18 आणि या ठिकाणी 7 ने 14 ला भागल्यानंतर 2 म्हणजे 22 गुणिले 2 गुणिले 18 आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला 44 आणि 18 यांचा गुणाकार येणार आहे 792 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 उत्तर मिळाले. कंटेनर तयार करण्यासाठी लागणाऱ्या सीटचा एरिया हा 2376 स्क्वेअर सेंटीमीटर. तर लेड तयार करण्यासाठी म्हणजे झाकण तयार करण्यासाठीचा सीट जे आहे त्याचा एरिया हा अप्रॉक्सिमेटली 792 म्हणजे अंदाजे 792 चौरस सेंटीमीटर आवश्यक असणार. हे उत्तर आपण या ठिकाणी देऊन घ्या. The area of seat required to make a cylindrical container is 2376 square centimeter and the approximate area of seat required to make a lid is 792 square centimeter. हे आपलं उत्तर असणार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दोनच फॉर्म्युल्यावरती अतिशय सिंपल असलेले एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ते 2 फॉर्म्युले होते. फॉर्म्युला फॉर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू 2 pi r h
and total surface area of a cylinder is equal to 2 pi r in bracket r plus h. या दोन सूत्रांवरती आधारित असलेल्या प्रॅक्टिस 16.2 मधील सर्व एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले आहेत. मात्र क्वेश्चन नंबर 1 मधील काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला मुद्दामून सरावासाठी बाकी ठेवले आहेत, ती सॉल्व्ह करा. त्यामध्ये काही अडचणी वाटल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती जर अजून आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी चॅनल ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे धन्यवाद.